वंदे मातरमच्या जयघोषात तिरंगा पदयात्रा उत्साहात. आईशक्ती फाउंडेशनचा उपक्रम. तब्बल 2000 विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग. भारत माता की जय वंदे मातरमच्या जयघोषात गुरुवारी तिरंगा पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. आईशक्ती फाउंडेशनकडून आयोजित या पदयात्रेत तब्बल 2000 विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदविला. मार्कंडेय हायस्कूलपासून या तिरंगा पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेच्या अग्रभागी भारतमातेचा वेश परिधान केलेली प्रशालेची विद्यार्थिनी होती. त्यामागे 2000 विद्यार्थी-विद्यार्थिनी हातात तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते. मार्कंडेय हायस्कूलपासून सुरुवात झालेली ही तिरंगा पदयात्रा खडी मशीन चौक, क्रांती चौक मार्गे विविध नगरांमधून मार्कंडेय हायस्कूलमध्ये विसर्जित झाली. 3.5 किलोमीटर काढण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेतून देशभक्तीचा जागर दिसून आला. या प्रसंगी देशभक्तीपर घोषणा आणि गीतांनी वातावरण दुमदुमून गेले होते. तिरंगा यात्रेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा नगरसेविका रोहिणी तडवळकर, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, मुख्याध्यापक अमोघसिद्ध कुंभार, उपमुख्याध्यापक मल्लिकार्जुन पाटील, पर्यवेक्षक सुमन बिराजदार, शिक्षक पंचय्या स्वामी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्ज्वला शिरूर, तेजस्विनी मरीगुड्डी, बाबू चिप्पा, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येल्दी, उमेश चिट्ट्याल, अंबादास पोगुल, व्यंकटेश बंडा, शुभम चिट्ट्याल, मुख्याध्यापक अमोघसिद्ध कुंभार, मल्लिकार्जुन पाटील, पंचय्या स्वामी, सुमन बिराजदार उपस्थित होते. 30 फूट कापडी झेंड्याने वेधले लक्ष. आईशक्ती फाउंडेशनकडून तिरंगा पदयात्रेसाठी 30 फूट कापडी तिरंगा झेंडा बनविण्यात आला होता. हा झेंडा घेऊन विद्यार्थी-विद्यार्थिनी तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते. 30 फुटांच्या भव्य तिरंगा झेंड्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नवीन विडी घरकुल परिसरात विडी कामगारांच्या आणि श्रमिकांच्या मुलांच्या सहभागाने हा कार्यक्रम झाल्यामुळे पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. असा कार्यक्रम प्रथमच झाल्याचे सांगत या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले. मला या 15 ऑगस्ट पर्वाच्या दिवशी आहे आजपासून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हर घर तिरंगा आणि सगळ्या प्रत्येक माणसाच्या घरावरती तिरंगा लागला पाहिजे अशी 2014 पासूनची योजना करून आता 2026 पर्यंत ही योजना सातत्याने राबवत आहोत. या शाळेमध्ये आपण तिरंगा रॅली काढणार आहात आणि या तिरंगा रॅलीमध्ये 2000 विद्यार्थी सामील होणार आहेत. म्हणून तुमच्या शाळेचे खऱ्या अर्थाने पालक असलेले माझे सहकारी, आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष माननीय मोहनजी डांगरे यांनी मला कल्पना दिली आणि मला खूप आनंद झाला. मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला, तुमच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला आणि तुम्हाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्यासाठी तुम्ही मोहनदांना ओळखता ना? ओळखता? तुमचे मुख्याध्यापक, तुमचे सगळे सहकारी शिक्षक, तुमचे शिक्षकेतर कर्मचारी आणि आमची सृष्टीताई जी तुमच्यासाठी सातत्याने काम करत असते, सगळ्या मुलींची सातत्याने काळजी घेते आणि तुम्ही उद्याच्या स्वतंत्र भारताचे सुदृढ नागरिक व्हावे अशी ज्यांची प्रामाणिक इच्छा आहे त्यांच्या आईवडिलांच्या वतीने ते वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये एवढा लाभ येऊ गेल्या आता गावात शुभ्र पडेल. पण तुमच्यासाठी तिकडे मुंबईला येऊन तो उपक्रम नेहमी राबवत असतात आणि तुमच्याबद्दल अभिमानाने सांगतात आणि तुमचं कल्याण व्हावं आणि तुमच्यासाठी काय काय करू आणि काय काय नको हा सातत्याने तुमच्यासाठी काम करत असतात. अशा त्यांच्या दोघांच्या माध्यमातून ही शाळा मी आज पहिल्यांदाच बघितली. खूप सुंदर शाळा, मोठी शाळा, परिसर चांगला आणि मी तुम्हाला विनंती करेन की या शाळेमध्ये आणखीनही तुम्हाला काही झाडं लावायची असतील, वृक्षाची जोपासना करायची असेल तर आम्ही तुम्हाला सर्व मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष इथे देऊ, जाळ्या देऊ, संगोपन करायचं काम सुरू करायचं आहे. तर आम्ही आमचा भारतीय जनता पार्टीचा उपक्रम आहे
की आम्ही सगळ्या ठिकाणी वृक्षाची संगोपन करणार आहोत, वृक्ष लावणार आहोत. तर त्या माध्यमातून तुम्ही महोदयाला सांगा ते आमच्यापर्यंत पोहोचवतील, आम्ही तुमच्यापर्यंत वृक्ष पोहोचवण्याचं काम करू. शिवाय शाळेला लागणाऱ्या ज्या आणखी काही गोष्टी आहेत त्या महोदयाला भरपूर करून तुमचं काही रस्त्याची सुविधा बऱ्याच प्रमाणात नाही आहे. तर सचिनदादांचा मतदारसंघ आहे हा. आम्ही सचिनदादांनी आताच याच्यानं बोललो की हा मतदारसंघ सचिनदादांचा आहे. एकदा आपण सचिनदादांना बोलूया आणि इथल्या अडचणी सांगूया. आणि काळेला मुख्य म्हणजे मुलांना येण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत खराब आहे. तर त्यासाठी आपण सचिनदादांना मागणी करूया. म्हणजे पालकमंत्र्यांना पण आपण सांगूया, विनंती करूया आणि भागातल्या रस्त्याची सुविधा करण्याचा नक्की आपण प्रयत्न करू. तुम्ही खूप हुशार आणि छान मुलं आहात. तुमची तिरंगा रॅली अतिशय सुंदर झाली आणि तुम्ही मोठा ध्वज धरून परत प्रत्येकाने स्वतःचा ध्वज हातात धरून हा ध्वज कोणीही खाली पडून द्यायचा नाहीये. प्रत्येकाने हा ध्वज अभिमानाने आपल्या हातामध्ये धरायचा आहे आणि स्वतःच्या गळावरती तिरंगा लावून सेल्फी काढून सरांना मिळवायचे. काय करायचंय? तिरंग्याबरोबर काय करायचंय? सेल्फी काढून सरांच्याकडे पाठवायची. आणि आम्हाला कळायला पाहिजे शाळेत 7:30 वाजता डेंगावलं नाही ना, 6 वाजता आपल्या घरावर तिरंगा लागला पाहिजे. प्रत्येकाच्या तिरंगा लावूनच शाळेत यायचे. पण जातेच तर उशीर होणार आपल्याला. त्यापेक्षा आपण स्वतःच्या घरावरती तिरंगा लावायचा आणि मगच शाळेत यायचं. कराल ना? हो, जोरात पडायचं. तुम्ही सगळीकडे शाळे आणि मुली मुलं आहात. आणि मोहन दादाला मी विशेष त्याचं अभिनंदन करेन की त्यांनी तुमच्या शाळेमध्ये ही तिरंगा रॅली खूप छान हा उपक्रम राबवला आणि आपल्या सगळ्यांची देशाच्या अभिमानाने मान उंचावण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. त्यांचं विशेष अभिनंदन. सृष्टीताईंचं विशेष अभिनंदन. मुख्याध्यापकांनी हा उपक्रम राबवण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देईन. पुन्हा एकदा आपण भारत माता की देशभर सगळ्या उत्साहाचं वातावरण आहे. 15 ऑगस्ट निमित्ताने अख्ख्या देशभर दिवाळी साजरी होते आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपलं बलिदान केलं, आपलं हौतात्म्य दिलं, आपल्या घराची राखरंगोली केली. पण ह्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेकांनी आपले प्राण दिले, सर्वस्व अर्पण केलं. त्यांचं स्मरण करण्यासाठी 1947 साली देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा आमच्या सर्वांचा अभिमानाचा, सगळ्यांना चैतन्य देण्याचा दिवस आणि त्याचं स्मरण अख्ख्या देशभर व्हावं. ते चैतन्याची ज्वाला सगळ्यांच्या हृदयामध्ये तेजस्वीपणे प्रज्वलित व्हावी. ते चैतन्य शाळेच्या विद्यार्थ्यापासून ते लहाना थोर मोठ्या सगळ्यांमध्ये यावं, सगळ्यामध्ये उत्साह. त्या सगळ्या हुतात्म्यांना स्मरण करावं, त्यांना त्यांचं स्मरण करावं, त्यांना आदरांजली व्हावी, त्यांना सॅल्यूट करावा. आणि म्हणून सगळ्या देशभर तिरंगा रॅली यात्रा सगळ्या करतात. आज आमच्या आई शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा आम्ही 2000 शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनीची मोठी रॅली, सोलापूर मधले जे विडी कामगार आहेत, जे श्रमिक लोक आहेत, विड्या वळतात आणि आपलं जीवन जगतात, अशा ह्या सगळ्या विडी कामगारांची मुलं आणि मुली आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं मला काल 2 दिवसापूर्वी की दादा आमच्याकडे सुद्धा अशी रॅली झाली पाहिजे. आणि म्हणून त्याचा भाग या सगळ्या नगरामध्ये आमची रॅली करते, आम्ही काढत आहोत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. माझं सगळ्या आम जनतेला आव्हान आहे की असंच चैतन्य आपल्या हृदयामध्ये स्फुलिंग फुलावं आणि आपण सुद्धा सगळे म्हणून हा स्वातंत्र्य उत्सव आपण अधिक जोमाने साजरा करूयात. धन्यवाद.